नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे भिवंडी येथे असलेले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. तर हे त्याचा समोरचा व्ह्यू आहे आणि आपण आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आजूबाजूला एकदम गार्डन टाईप असं बनवलेलं आहे आणि तुम्ही राईट साईडला गेल्यानंतर आपल्याला मस्तपैकी एक अ, वस्तू संग्रहालय भेटेल. त्याच्यामध्ये हे बघा फ्रेम, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, छोट्या-छोट्या मूर्ती आपण जे गाडीमध्ये लावू शकतो किंवा घरामध्ये पूजा करण्यासाठी ठेवू शकतो. हे बघा त्यांचे जीवनचरित्र वगैरे सगळे ह्या टाईप म्हणजे पुस्तके आहेत. तर ह्या फ्रेम एवढ्या छान आणि सुंदर आहेत ना, आपण घेऊ शकता, परचेस करू शकता आणि असे अट्रॅक्टिव्ह वगैरे मूर्ती वगैरे दिसतील तुम्हाला. तर तुम्ही इथून नक्की खरेदी करू शकता आणि होलसेल रेटमध्ये आपल्याला इथे भेटू शकते. हे बघा छोट्या-छोट्या मूर्त्या आहेत. हे सगळं दिसतंय आपल्याला आणि त्यानंतर आपण बाहेर पडल्यानंतर चारी बाजूने फ्रेम वगैरे आहेत, जे म्हणजे त्यांचं जीवनचरित्र ते फ्रेममधून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एंटर करेल तसं आपल्याला प्रथम जिजामाता आणि आई तुळजाभवानी यांचे दर्शन होईल. त्यानंतर आपल्याला हे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला महाराजांची मूर्ती म्हणजे जिथे स्थापन केलेले आहे ते आपल्याला दिसणार आहे. हे बघा, आपण महाराजांची मूर्ती आहे. किती लोक तिथे आलेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने. आणि हे बघा, हे मी मध्ये फोटो दाखवलेला आहे तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी. आणि हे बघा वरचं जे छत आहे त्याच्यावर कलाकृती बघा कशा पद्धतीने काढलेली आहे. तर ह्या प्रकारे मंदिर खूप सुंदर आहे. आम्ही इथे 5 मिनटं बसलो, आम्हाला खूप शांतता वाटली. आणि त्याचप्रमाणे आपण हे जे तटबंदी केलेली आहे ती आपण पाहण्यासाठी आता थोड्या वेळाने जाणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, हे आता आम्ही चाललेलो आहे तिकडे तटबंदी बघण्यासाठी. तर बरेचसेच लोक आज सुट्टे असल्यामुळे पण आलेले आहेत. तुम्ही पण एकदा जाऊन नक्की अनुभव घ्या ह्या गोष्टीचा. आम्ही आता वर आलेलो आहे. चारी बाजूला बुरुज जसे असतात किल्ल्याला त्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि अशी तटबंदी ह्या प्रकारे आहे. तर एकदम मस्त आणि छान आणि सुंदर व्ह्यू असा आहे. हे बघा, मंदिरमध्ये चारी बाजूने तटबंदी आहे आणि हे मध्ये मंदिर आहे. ही त्याच्या आजूबाजूची जागा आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही पूर्ण फॅमिली आज हे वेळात वेळ काढून आम्ही पाहण्यासाठी गेलेलो होतो. तर हा मंदिराच्या पाठीमागचा व्ह्यू आहे. मे बी यांनी कार्यक्रम फंक्शन वगैरे करण्यासाठी ठेवला असेल. तर तुम्ही इथे येऊन विचारून हे फंक्शन वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, मंदिराचा मस्त व्ह्यू तुम्हाला दिसेल. हे बघा, मस्त व्ह्यू आहे. नक्की व्हिजिट द्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, थँक्यू.